सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. उभे हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि घेऊन जातो एक दमदार क्रीडा स्पर्धा. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत नवतरुण मित्र मंडळ मिरगाव आणि एकता क्रिकेट टीम मिरगाव आयोजित मैत्री चषक 2025 मध्ये संतोषी सूर्यवंशी न्यू आयकॉन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेलकम सर, आपलं देखील स्वागत आहे. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहायला गेलं तर पहिली मॅच मात्र जरूर पाहायला मिळते. एका बाजूला चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील आवाड संघ, तर दुसऱ्या बाजूला वाघजाई घोषडवाडी. टॉस जिंकलाय चॅम्पियन डीके स्पोर्ट्स संघाने आणि आमंत्रित केलंय घोषडवाडी संघाला बॅटिंगसाठी. जिथे आपण पाहायला गेलं तर एका बाजूला राजेश कुरडे बकासूर, तर दुसऱ्या बाजूला सुनील सागावकर, तर दुसऱ्या बाजूला आकाश काडे, तर दुसऱ्या बाजूला ऋषी पाटील, तर एका बाजूला भरत कुराडे फायटर जेट, तर दुसऱ्या बाजूला इंद्रजीत टायगर. अगदी चुरशीचा सामना मात्र पाहायला मिळेल. दोन बलाढ्य संघांमध्ये बिग बॅटल अगदी जरूर पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पहिलीच मॅच आहे आणि पहिलीच मॅच चुरशीची होईल. आणि दोन्ही टीम लक्ष द्या, तुम्हाला पॅव्हेलियन मधूनच मैदानाच्या आतमध्ये यायचं आणि पॅव्हेलियन मधूनच मैदानाच्या बाहेर जायचंय. दोन्ही टीम बघा, व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला पॅव्हेलियन आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला होईल सुरुवात, संघर्षाला होते सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल गणपती बाप्पा मोरया. पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉल ऑफ बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. संघाचं खातं अकाउंट श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळेल. अगदी दोन बलाढ्य संघांमधली तुल्यबळ संघातली मात्र लढत मात्र जरूर पाहायला मिळते. कारण जिथे पाहायला गेलं तर एका बाजूला राजेश कुरडे, दुसऱ्या बाजूला सुनील सागावकर, एका बाजूला आकाश काडे, तर दुसऱ्या बाजूला ऋषी पाटील, आणि त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर भरत कुराडे आहेत आणि दुसऱ्या बाजूला इंद्रजीत पाटील. एका बाजूला फायटर जेट, दुसऱ्या बाजूला अर्थातच टायगर पाहायला मिळतोय. मंडळाचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय शांताराम शेलार साहेब यांचं देखील स्वागत आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे आला होता, एक स्टेप पुढे घेतली होती, हलकासा खोदून काढण्याचा प्रयत्न. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव जरूर येईल. सर्व ही मान्यवर मंडळी, एकतेचं प्रतीक असलेलं हे गाव अर्थातच मिरगाव गाव आणि त्यांच्याच आयोजनातून मात्र ही क्रीडा स्पर्धा अगदी जरूर पाहायला मिळते. स्पर्धेमध्ये कुठलीच कमी मात्र पाहायला मिळते, कारण भरपूर साऱ्या पाहुण्यांची उपस्थिती. आणखी एक चांगला बॉल, अक्कूट टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, फ्लॅटेड बॅट केली होती, बीट करून पाठीमागे चाललाय. चांगलं यष्टीरक्षण इंद्रजीतच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतंय. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी ऋषीचा दबदबा पाहायला मिळतोय. दोन धावा धावफलकावरती जरूर लागल्यात, परंतु पाटण तालुक्याचे नवीन नियम आपण जर पाहिलं गेलं तर षटक हे 5 बॉलचं आहे. फटका फसलाय, परंतु बॉल अगदी चाललाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. अक्कूट टप्प्याचा बॉल होता, बॅटची वरची काढा लागली आणि बॉल अगदी घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव जरूर प्राप्त झाली. आणि थोडंसं आपण जर पाहायला गेलं तर पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न करावा तो तितका पाहायला मिळत नाहीये. ऋषीने अगदी जपडून ठेवलाय. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट फटका जरूर पाहायला मिळतोय, परंतु अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. एकच धाव प्राप्त झाली आहे. चांगलं षटक म्हणता येईल ऋषीचं. पहिलं षटक समाप्त झालंय ऋषीचं. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 4 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये ऋषीचा दबदबा पाहायला मिळाला, जिथे आपण जर पाहायला गेलं तर कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये. चला थोडंसं स्पीडअप ठेवायचं. 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी आहे. 20 मिनिटांमध्ये अगदी 4 षटक समाप्त झाले पाहिजेत. वेळेचं निर्बंध आहेत, कारण संध्याकाळच्या सत्रात आपण भरपूर पाहिलंय. आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तर दिवस थोडासा लहान आहे आणि रात्र थोडीशी मोठी आहे. त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी 5:30-6 वाजता अंधार होतो. त्यामुळे मॅचेसला थोडा कुठेतरी
शेवटच्या मुवमेंटला अडथळा येऊ शकतो, त्यामुळे मॅचला थोडीशी गती द्यायची आहे. जिथे आपण पाहायला गेलं तर दुसरं षटक राजीव रोडे सर, एक अनुभवी गोलंदाज चॅम्पियन डीके स्पोर्ट्स संघाकडनं नक्कीच पाहायला मिळतात. अगदी 10-12 पावलाचा रणअप आणि त्यानंतर अगदी बोटाची जादू फिरवली जाते. खोदून काढण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि कॅचचा कॉल होता आणि कॅच पकडली गेली आहे लॉंग ऑफ मध्ये. एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाहीये आणि पहिली विकेट अगदी माघारी जात असताना भरत अगदी मोठा झटका लागतोय. फायटर जेट अगदी माघारी जात असताना इनट नंबर 3 मध्ये हिमांशू दाखल झालाय. भरतला जास्त काही करता नाहीये, फटका फसला होता, एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाहीये. मोठ्या फटक्यासाठी गेले होते परंतु प्रॉपर टायमिंग होत नाहीये. खोदून काढण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, चांगला स्टॉप तिथे केलाय. दुर्गेशने अगदी आज चांगला झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक देखील खूप चांगल्या पद्धतीने मात्र पाहायला मिळते दुर्गेशच्या माध्यमातून. परंतु राजीव रोडे सर काय गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये ऋषीचा दबदबा पाहायला मिळाला, या षटकामध्ये देखील गोलंदाजाचा दबदबा पाहायला मिळतोय. आता हात खोलावे लागतील. एक चांगली धावसंख्येला आळा घालायचा असेल तर हात खोलावे लागतील. हो, इथे बॅटला ब्रश होऊन अगदी चेंडू शॉर्ट पॉइंटला अगदी ट्रॅव्हल होतोय. एकच धाव येते, सिंगल येते, मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलं गेलंय. हिमांशू आलाय, इनट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. स्टॅकनेटला पाहायला मिळतोय त्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, मोठे फटके लगावण्याची, आणि ते फटके मारावे लागतील. आणि राजेश आणि हिमांशू यांना अगदी एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, एक चांगला फायटिंग स्कोर उभा करावा लागेल आपल्या टीमसाठी. खोदून काढण्याचा प्रयत्न, मिडॉन तैनात आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी विकेट किपर एंडकडे थ्रो केला होता, जोकिंग पत्करली होती आणि 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तिथे पाहायला मिळाली. 2 धावा जरूर आल्या. 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय वाघजाई घोषटवाडी संघाचा. पुढे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी बैठा फटका सजवलाय ऑन साइडला. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल पर्यंत. एकच धाव मात्र प्राप्त झाली आहे. सिंगल येते, जिथे दुसरं षटक इथे समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आज आपण जर पाहायला गेलं तर नवतरुण मित्रमंडळ आणि एकता क्रिकेट टीम मिरगाव आयोजित मैत्री चषक 2025 चं हे भव्य दिव्य आयोजन आज जरूर पाहायला मिळते. मैत्रीचं जिव्हाळा जपण्याचं काम, एकता जपण्याचं काम संपूर्ण मिरगाव संघ मात्र करत असताना मात्र पाहायला मिळतोय. आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अगदी आपण जर पाहायला गेलं तर संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅचमध्ये अगदी दोन्ही टीमचा दबदबा पाहायला मिळतोय. चुरशीची मॅच राहील आणि आजच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या मॅचेस आपल्याला जरूर पाहायला मिळतील. ट्रॉफीचा जर का विचार केला तर अगदी वर्ल्ड कपला ज्या पद्धतीने मात्र ट्रॉफी असते त्या पद्धतीची ट्रॉफी आज या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळते. जव्या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 दुर्गेश आलाय. स्ट्राइक एंडला हिमांशू. आखूड टप्प्याचा बॉल, दिशा दिलीये, शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि चांगला कॅच तिथे पकडलाय. आणखीन एक विकेटचं पतन. घोषटवाडी संघाला आणखीन एक मोठा धक्का लागतोय.
अगदी आपण जर पाहायला गेलं तर टॉस ज्यावेळी झाला आणि कॅप्टनने सांगितलं की आम्ही फिल्डिंग घेऊ आणि कुठेतरी टॉसचा निर्णय त्यांच्या बाजूने सध्याच्या घडीला जरूर पाहायला मिळतोय. परंतु राजेश कुराडे जोपर्यंत विकेटवरती आहे तोपर्यंत मोठे फटके येऊ शकतात, एक चांगला स्कोर उभा राहू शकतो. परंतु राजेश यांना साथ देण्यासाठी इनेट नंबर 4 मध्ये शुभम दाखल झालाय. शुभमकडे देखील क्षमता आहे, यंग टॅलेंट खेळाडू मात्र जरूर पाहायला मिळतोय. चांगल्या फॉर्ममध्ये सध्याच्या घडीला आपण जर पाहायला गेलं तर या खेळाडूची चर्चा भरपूर राहिली आहे. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि मी मगाशीच म्हटलं होतं या खेळाडूची चर्चा जरूर आहे. लोअर फुल टॉस बॉल, त्याला फुल टोल वसूल केलाय 6 धावांचा. आल्या आल्या आक्रमक होतोय आणि षटकार लगावतोय. ही ताकद आहे, ही नजाकत आहे या खेळाडूची. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु इथे कॅचचा कॉल आणि तू षटकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो याचं प्रत्युत्तर अगदी आपण जर पाहायला गेलं तर दुर्गेशने दिलंय आणि आणखीन एक धक्का क्रमांक 3 लागतोय टीम गोषटवाडी संघाला. शुभमला जावं लागेल एक षटकार ठोकून माघारी. टीमची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 15 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय टीम गोषटवाडी संघाचा. यानंतरची मॅच आपण जर बघितली तर टॉससाठी मी कॉल देईन. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूयात. नवलाई स्पोर्ट्स जिंती आणि त्यांच्या विरुद्धामध्ये सळवे 11 सळवे अशी मॅच मात्र पाहायला मिळेल. अकुटप्याचा बॉल ऑन साइडला चा प्रयत्न मात्र जरूर झालाय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय जिथे अगदी गोलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन केलंय डीके स्पोर्ट्स पाटील अवड संघाने. सोडून दिलाय, ओळखलं पारखलं, अगदी ऑफसिक्सच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. विद्युजी नागवस सर पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला मात्र जोडले गेलेले पंच. ओ इथे ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा प्रयत्न मिड विकेट मधून अगदी ऋषी वेगाने येतोय. विकेट किपर एंड कडे केलाय थ्रो आणि इथे डायरेक्ट हिट. रनआउटच्या स्वरूपात मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय. कुणालला मात्र माघारी जावं लागेल. नवलाई स्पोर्ट्स जिंती वेलकम संतोष दादा, संपूर्ण टीम अगदी दाखल जाते. त्यानंतरची मॅच इन ॲक्शन मात्र जरूर पाहायला मिळते. एका बाजूला नवलाई स्पोर्ट्स जिंती तर दुसऱ्या बाजूला सळवे 11 सळवे. या दोन संघांमधली ही लढत मात्र पाहायला मिळेल. अंतिमचं षटक. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले. 17 ऑन स्कोर कार्ड गोषटवाडी संघ. अंतिमचं षटक मात्र कोणाकडे हाताळलं जाईल. सकाळचं सत्र आहे, थोडंसं धुकं पाहायला मिळतंय, डव पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये थोडासा ग्रास देखील आहे. मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं मैदान अगदी आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. RSA गोटिवलीचं मैदान. सातत्याने आपण जर पाहायला गेलं तर याच मैदानामध्ये PTPL देखील झाली होती आणि येणाऱ्या काळामध्ये अगदी लवकरच PTPL नवीन सीझन नवीन पर्व आपल्याला अनुभवायला मिळेल. थोड्याच दिवसामध्ये ऑक्शनची डेट आपल्यापर्यंत पोहोचेल. एक चांगली टीम आपल्याला पाहायला मिळेल. कोणते संघ असतील यावेळी संघ मालक अगदी नवीन पाहायला मिळतील, नवीन टीम पाहायला मिळतील. एक नवीन आयकॉन देखील, युवा टॅलेंटेड आयकॉन जरूर पाहायला मिळतील PTPL मध्ये. तत्पूर्वी जाऊया मॅचच्या दिशेने. अंतिमचं षटक मात्र हाताळण्यासाठी सतीश आलाय.
स्ट्रायकरला राजेश अंतिमचं षटक आहे. एक हाणामारीचं स्लॉगिंग षटक मात्र पाहायला जातं. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, जास्त काही मिळणार नाहीये. एकच धाव प्राप्त होईल, सिंगल येते. खूप चांगली सुरुवात अगदी DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाची मात्र जरूर पाहायला मिळते. पण सुरुवातीपासून अगदी गोलंदाजाचा दबदबा पाहायला मिळाला. जिथे आपण पाहायला गेलं तर पहिलं षटक ऋषीने हाताळलं होतं. अगदी आपण जर पाहायला गेलं तर 4 धावा त्यांनी खर्च केल्या. दुसरं षटक राजू रोडे सरांनी हाताळलं. त्यांनी देखील अगदी आपण जर पाहायला गेलं तर 5 धावा खर्च केल्या, परंतु एक विकेट महत्वाची होती. पहिला गडी त्यांनी गारद केला, भरतला मात्र माघारी धाडलं. तिसरं षटक दुर्गेशने हाताळलं, तिथे 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. एक मोठा फटका आला होता त्याच्या षटकामध्ये, परंतु त्याने कमबॅक करून दिलं आपल्या संघाला. चला बॉलची पूर्तता करा. जय अंतिम षटकाकडे पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. सतीश यांचा पुढचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय, परंतु बॅटला बॉल अगदी प्रॉपर टायमिंग होत नाहीये. थोडेसे नाराज आहेत, नाखुश आहेत, कारण 18 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. लोअर फुलटॉस बॉल होता, बैठा फटका सजवण्याचा प्रयत्न ऑन साईडला वळवला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि इथे थोडीशी खराबपैकी पाहायला मिळाली. जिथे 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट झाल्यात. त्या 2 धाबेने मात्र धावफलक मात्र 20 या धावसंख्येवरती. वेलकम लवजय जाधव सर. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला मात्र जोडलेला आवाज. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉसला माफी नाहीये आणि राजेश कुराडेला असे बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये. आणि आक्रमण केलंय, फुल टोल वसूल केलाय. 7 धावांचा षटकार येतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. अंतिमचा बॉल आहे. 26 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात आणि आता अंतिमचा बॉल आहे. अंतिमच्या बॉलवरती मात्र किती धावा येतील आणि एक पहिल्या इनिंगसाठी मात्र एक चांगला फायटिंग स्कोर उभारण्याचा प्रयत्न होईल का? षटकार चौकार येईल, सिंगल डबल येईल, काय होईल, काय घडेल या अंतिमच्या बॉलवरती. चला जिंती टीम आणि सळवे टीम कॅप्टन तयार राहायचंय टॉससाठी. 26 धावा. येस अंपायर. 26 नो बॉल चेक करायचंय. येस रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून एक चांगली क्वालिटी, चांगली क्लिअरिटी, नीटनेटकं असं हे लाईव्ह प्रक्षेपण आपण बघतोय. अर्थातच अक्षय शेठ मात्रे 81-82, कुणाल मात्रे, संपूर्ण त्यांची ओमसाई एमटीसीची टीम. बीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय आणि शहानिशा नक्कीच केलं जातंय. कमरेच्या वरती आहे, डीप आहे, हे पाहिलं जातंय. इट्स अ नो बॉल.
हॅलो चेक. बघा पंचांनी शहानिशा केली आहे. अंपायर तुमचा कॉल द्या तिथे. इट्स अ फेअर डिलिव्हरी असं सांगितलंय त्यांनी. बघा पंचांनी निर्णय दिलाय. संपूर्ण शहानिशा झाली जिथे डाऊटफुल होता आणि त्यानंतर निर्णय दिलाय की हा बॉल योग्य आहे असं सांगितलंय आणि या बॉलवरती फक्त षटकार आलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय परंतु या बॉलवरती मात्र आलाय तो डॉट बॉल. शेवटचा बॉल डॉट बॉल. सगळ्या नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर नवलाई स्पोर्ट्स जिंकते तर दुसऱ्या बाजूला सळवे 11 सळवे अशी ही मॅच पाहायला मिळेल. तर मी विनंती करेन माजी उपाध्यक्ष शांतारामजी शेलार साहेब आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस. चला कॅप्टन या दोन्ही टीम. शांताराम साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेणार आहोत. संजयजी शेलार साहेब आपल्याला विनंती करेन या कारण वेळेचा निर्बंध आहे साहेब. प्रत्येक टॉस देखील टाइमात होणं खूप गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच. आपण टॉस करूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. नवलाई स्पोर्ट चिंदी सळवे 11 सळवे. एका बाजूला ओमी दुसऱ्या बाजूला बाबूराव पाटील. टॉसचा बॉसमध्ये एकता क्रिकेट टीम मिरगाव त्यांचा कटआउट पाहतोय संपूर्ण टीमचा. आणि ज्या प्रकारे गतवर्षी प्रथम पारितोषिक फटकावलं होतं. वेलकम सर आपलं स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांचं मनापासून सहर्ष स्वागत. हेड अँड टेल आपल्याला कॉल करायचा आहे. एका बाजूला टीम नवलाई स्पोर्ट चिंती एका बाजूला सळवे 11 सळवे. येस ओमी करेल कॉल. स्विंग द कॉइन. हेड कॉल केला आहे. इट इज अ टेल. येस अभिनंदन बाबूराव पाटील.
पाठचा रविवार गाजवलाय प्लेअर ऑफ द सिरीज. टॉस जिंकलाय महत्त्वाचा. 20 चेंडूंचा सामना. निर्णय काय? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू कारण की थोडं ग्राउंडची पण आउटफील्ड स्लो आहे. वातावरण थोडं स्लो असल्यामुळे आम्ही फिल्डिंगचा निर्णय घेऊ. नवलाई स्पोर्ट जिंतीने कमबॅक केला शेवटी. पाठचा रविवार गाजवला परंतु आजचा शनिवारचा दिवस संपूर्ण स्क्वॉड आहे. स्क्वॉड संपूर्ण आहे म्हणजे बऱ्यापैकी जेवढी खेळणारे आहेत तेवढी तर आहेत कारण की शनिवार म्हणलं की प्रत्येकाला सुट्टीचा प्रॉब्लेम सर्वांचं जॉब बघून खेळावं लागतं. जेवढे आहेत तेवढ्यात आम्ही चांगला गेम घेऊ. एक प्रश्न विचारेन. आदर्श मंडळ म्हणून बिरगाव गावची ओळख आहे. ज्या प्रकारे त्यांचं काम आहे ज्या प्रकारे त्यांचं आयोजन आहे, कसं वाटलं आयोजन? आणि पहिलंच वर्ष आहे. आयोजन खूप छान केलं आहे. पहिलं वर्ष असलं तरी पाटण तालुक्यात आयोजन करणं मतलब मोठी गोष्ट आहे कारण की तुम्ही जेवढ्या चांगलं कराल त्याच्यापेक्षा चांगलं तुमचं आयोजन होतं कारण की तुम्हाला सपोर्टही कायम कमिटीकडून भेटेल आणि आयोजन खूप चांगलं आहे. ओमी पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. 20 चेंडूंचा खेळ. काय टार्गेट मनामध्ये सेट केलं आहे? आमचं टार्गेट असेल 40+. आज शनिवारचा दिवस. स्क्वॉड आहे संपूर्ण? नाही, मुलांना सुट्ट्या नाहीत, थोडीच कमी आहेत पण तेवढ्यात खेळणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात कशी राहिली टीम सळवे 11 सळवे आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? टीमची सुरुवात तर मस्त आहे. अजून सुरुवात आहे आत्ताशी, बघूया. आणि आता यांनी पहिल्याच वर्षी आयोजन हे केले, मस्त आहे त्यांचं आयोजन, आवडलं. थँक्यू सो मच. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करेन. सर, आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. टॉस जिंकलाय बाबूराव पाटील नवलाई स्पोर्ट जिंती आणि त्यांनी घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय. धन्यवाद. त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा युवा आयकॉन खेळाडू अर्थातच शतायू. वेलकम शतायू. आज संपूर्ण पाटण तालुका म्हटलं की नवीन युवा टॅलेंटेड खेळाडूंना सातत्याने संधी देण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय. आज आपण जर पाहायला गेलं तर कोंडावळे टीमचा देखील आपण बघितलं तर संदेश, त्याचं देखील कौतुक आहे. अंडर-16 मध्ये संदेश इंगळे, अंडर-16 मध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये देखील त्याची देखील निवड पाहायला मिळाली. परंतु 6व्या मॅचच्या दिशेने इथे तेजस आलाय, यंग टॅलेंटेड गोलंदाज. स्ट्रायकरला ऋषी अगदी त्याच्या जोडीला. हो, कॅचचा कॉल होता. प्रयत्न चांगला होता, प्रयत्न थोडेसे अपुरे पडलेत. चांगला प्रयत्न जरूर केला होता. 30 सर्कलच्या आतमध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक तेजसच्या माध्यमातून. सेकंडला ऋषी. चांगली ऍक्शन. ओहो, चांगला बॉल. हाफ ट्रॅकर परफ्यूम डिलिव्हरी. जबरदस्त जबरदस्त. काय गोलंदाजी करतायत यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. अगदी राजेश कुराडे यांच्या तालमीमध्ये असे यंग टॅलेंटेड खेळाडू घडताना मात्र सातत्याने मात्र पाहायला मिळालंय. आणखीन एक चांगला बॉल. स्वतः राजेश येत आहेत बॉल पर्यंत फेकी करण्याचा प्रयत्न. चांगला स्टॉप. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. आणि हा दबाव पाहिजे ज्या पद्धतीने डीके स्पोर्ट्स चॅम्पियन डीके स्पोर्ट्स संघाचा देखील दबाव पाहायला मिळाला गोलंदाजीतून. हा दबाव अगदी कोशेटवाडीचा देखील पाहायला मिळतोय. परंतु इंद्रजित टायगर त्याच्या विरोधामध्ये ऋषी होता. अगदी आपण जर पाहायला गेलं तर ऋषी पाटील ब्रँडेड स्ट्रोक. अगदी दोन्ही बॅटर अगदी तगडे पाहायला मिळत आहेत. गेल्या संडेचा जर का विचार केला तर अर्धशतक
इंद्रजितच्या बॅटमधून आलं होतं, परंतु ऋषी आता इन ॲक्शन पाहायला मिळतोय. एक मोठा फटका आलाय, कमबॅक करावं लागेल. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर षटकार जरूर आलाय. वेलकम जी अमोल माने सर. ओहो, पुन्हा एकदा त्याच दिशेला बॅक टू बॅक दुसरा ठोकलाय. षटकार 6 धावा. आक्रमण केलंय. ओव्हरची झाली समाप्ती. पहिलं षटक समाप्त झालंय, परंतु 2 मोठे प्रहार आलेत. पहिले 3 बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळले, परंतु दोन्ही बॉल शॉर्ट बॉल हाताळले आणि शॉर्ट बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न सातत्याने दोन्ही बॉलवरती राहिलाय ऋषी पाटीलचा. 12 धावा स्कोर कार्डवरती जरूर लागल्या गेल्यात आणि दुसऱ्या षटकासाठी मात्र बहुतेक राजेश कुराडे येतील. पहिलाच बॉल बैठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु खोलात टाकलेला बॉल. पहिला बॉल आलाय डॉट बॉल. ड्राईव्ह केलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. पुन्हा एकदा तेजस पाहायला मिळतोय. सिंगल येते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, कारण ऋषी स्ट्राईकला आलाय, परंतु राजेशकडे अनुभव आहे. विकेट कुठेतरी येणं महत्वाचं असेल सध्याच्या घडीला. हो, चांगला बॉल, चांगला बॉल. वळवण्याचा प्रयत्न होता, बीट करून पाठीमागे चाललाय. तिथे एकच धाव प्राप्त होईल. चांगलं षटक राजेश यांच्या माध्यमातून. हो, शरीराचा वेध घेतलाय या बॉलने. अगदी अंगावरती येणारा हा बॉल. ही शैली आहे राजेश कुराडे यांची. त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने मात्र बॉल हाताळायचे. प्रत्येक टप्पा, प्रत्येक अँगल आणि लाईन लेंथ जर पाहायला गेली तर खूप चांगला टप्प्यावर. हो, आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळतोय. अगदी ऑफ स्टिकच्या जवळून जाणारा बॉल. चांगलं षटक राजेश कुराडे यांच्या माध्यमातून. एक अनुभवी असे गोलंदाज. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 14 या धावसंख्येवरती मात्र धावफलक जाऊन पोहोचले. 14. 10 चेंडू 13 करायचेत विजयासाठी. 10-13. भरत अगदी गोलंदाजीवरती अगदी पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी 10 बॉल 13 करायचेत. स्ट्राईक रेडला पुन्हा एकदा ऋषी पाटील. शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला शॉर्ट पुल केलाय. पुल सक्सेसफुल. वंडरफुल पॉवरफुल स्ट्रोक.
ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय, तिथे अगदी शुभमने कॅच पकडलाय. तू षटकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो. एक तेरी तो एक मेरी. भरतने उत्तर दिले ऋषीला. ऋतुराज युनिट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. लोअर फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि शुभम फक्त पाहत राहिला. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला. आल्या आल्या मात्र षटकार लगावतोय ऋतुराज. विजयसाठी फक्त एका धावेची गरज. अकुटप्प्याचा बॉल तिथे घोषंगे क्षेत्र आणि या मॅच मध्ये विजेता संघ राहिला आहे चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ. हार्डलक बॅडलक टीम घोषटवाडी. खूप चांगला चुरशीचा सामना बदलून पाहायला मिळाला. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊया ऋषी पाटील. वेलकम ऋषी. आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचंय. चला जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी सेकंड मॅच नवलाई स्पोर्ट्स जिंती आणि त्यांच्या विरोधामध्ये सळवे 11 सळवे टॉस जिंकला. जिंती संघाने फिल्डिंगचा घेतलाय निर्णय. अमदत केला सळवे 11 सळवे संघाला.